वैभव सर, राम सर, मुकुंद सर, मुकुंद सर या. समालोचन कक्षाचा काही वेळासाठी भार सांभाळा. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद शैलेश सर. पहिल्याच बॉलला पहिली विकेट पडलेली आहे. एक मिनिट जरा फक्त थांबवा जरा. कीपरचं नाव सांगा. महेश. महेश याने झेल टिपलेला आहे. न्यू बॅटर कोण आहे? शुभम कदम. कोण आला बॅट्समन? शुभम कदम नवीन बॅट्समन आलेला आहे. कोथरूड आणि कुठली? कोथरूडची बॅटिंग चालू आहे. कोथरूड संघाकडून नवीन बॅटर शुभम आलेला आहे. पहिलाच बॉल खेळलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडून. एक अतिरिक्त धाव. संघाचं खातं वाईडने उघडलेलं आहे आणि सुंदर लेग साइडला खेळलेला शॉट. कॅच होण्याचा प्रयत्न होता. तसा हार्ड होता पण तरी देखील 2 रन नक्की मिळतील. बाप्पासाहेब गरड यांनी उत्तम ट्राय केलेला होता पण झेल मात्र होऊ शकलेला नाहीये आणि 2 रन शुभमच्या खात्यात जमा झालेले आहेत. पुढचा चेंडू लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न पण टॉप एज घेतल्यामुळे फ्रंटला चाललेला आहे. 1 रन नक्की मिळतोय शुभमला. कोथरूड संघ 4 रन झालेले आहेत. 1 विकेट. पुढचा चेंडू सोयीस्कर खेळलेला आहे. थोडा रनआउट होण्याचे चान्सेस आहेत. अंपायरचं डिसिजन पेंडिंग आहे. नॉट आउट दिलेला आहे आणि रन मात्र पूर्ण झालाय. उत्तम प्रयत्न होता आता रनआउट करण्याचा. पुढचा चेंडू आशिष याच्या बॉलिंग. झेल उंच उडवलेला आहे पण फिल्डर मात्र तिथे कोणी नाहीये. 1 रन मिळतोय. भोसरी संघाकडून पहिलं षटक टाकतोय आशिष. आणि लेग साइडला खेळलेला शॉट बाउंड्री होऊ शकतोय आणि झालेली आहे बाउंड्री. 4 रनांचा इशारा अंपायर कडून. कोथरूड संघ 10 रन झालेले आहेत. 1 विकेट. स्वप्नीलच्या बॅटमधून आलेला हा चौकार होता. नवीन बॉलर बाप्पासाहेब गरड आलेले आहेत. भोसरी ब्रांचला सारथ्याची भूमिका करणारे बाप्पा आज बघूयात इथे काय करून दाखवू शकतात.
संघाची दुसरी ओव्हर घेऊन आणि स्वतःची पहिली ओव्हर घेऊन बाप्पासाहेब गरड आलेले आहेत. पहिला चेंडू बाप्पांचा ऑफ साइडला उत्तम पैकी खेळलेला चेंडू. एक रन नक्की मिळणार आहे या ठिकाणी. सिंगल. स्वप्नील स्ट्राइकवर आहे. पुढचा चेंडू बॉल बीट झालेला आहे. डॉट बॉल असेल हा. प्रत्येकच बॉलला आपण सिक्स मारू शकत नाहीये. काही बॉल्स जे असतात ते सिंगल्स आणि टूज खेळण्याचे असतात. आणि हा लेग साइडला प्लेस केलेला शॉट आलो पास. एक रन नक्की मिळतोय. बॅट एज आहे पण रन मात्र नाहीये. इथे आपण बघतोय बॅट्समन प्रत्येकच बॉल मारण्याचा प्रयत्न करतोय. तर प्रत्येकच बॉल हा मगाशी जसं मी म्हणलं प्रत्येकच बॉलला आपल्याला चौकार आणि षटकार नाही मिळू शकत. काही बॉल्स जे असतात ते प्लेस करायचे सुद्धा असतात. हा उत्तमपैकी खेळलेला शॉट गॅपमध्ये आहे आणि 2 रनांसाठी प्रयत्न. 2 रन पूर्ण झालेले आहेत. स्कोरबोर्ड 14 1 विकेट. पुढचा चेंडू बाप्पासाहेब गरड. फुलटॉस चेंडू आहे हा. अंपायर कडून नो बॉलचा इशारा दिला जातोय. हा नो बॉल असेल. एक पळून काढलेला आणि एक नो बॉलचा असे 2 रन आता मिळतील. एकूण मिळून 16 रन झालेले आहेत आता. स्वप्नील स्ट्राइक वरती. यस, षटकाचा हा शेवटचा बॉल असेल. वाईड बॉल आहे हा. अतिरिक्त धाव 17 झाले ना. फ्री हिट अजून कंटिन्यू आहे आपला. हा उत्तम पैकी खेळलेला शॉट. 1 बाउन्स बाउंड्री असेल ही. 1 बाउन्स बाउंड्री आहे आणि याच सोबत ओव्हर समाप्त झालेली आहे. कोथरूड संघ 2 ओव्हर समाप्ती 21 रन झालेले आहेत. 1 विकेट. भोसरी संघाकडून विशंबर येतोय पुढची ओव्हर घेऊन. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी जणू सोबत जन्मा. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी जणू सोबत जन्मा. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. पतंग उडवले जातात. संक्रांत म्हणजे उतरण असते आणि गुजरातचा सर्वात फेमस असा सण म्हणला जातो. जामनगरमध्ये एका दिवसामध्ये 1 कोटी रुपयाचे पतंग उडवले जातात आजच्या दिवसाला.
विशंबर येतोय भोसरी ब्रांच कडून पुढची ओव्हर घेऊन. रनअप घेतलेला आहे विशंबरने आणि बॉल साठी स्ट्राइक घेतोय. पहिला चेंडू ऑफ साइडला खेळलेला, सिंगल रन मिळेल. स्कोर बोर्ड 22 झालेला आहे. लाईन आणि लेनचं उत्तम उदाहरण दाखवतोय विशंबर. कुठेही मोठा शॉट खेळता न यावा असे बॉल्स पडतायत विशंबर कडून. हाही अगदी ग्राउंडला खेळून असलेला बॉल आहे आणि 1 रनावरती समाधान मानावं लागेल बॅट्समनला. आणि कॅच सुटलेला आहे या ठिकाणी आणि एक्स्ट्रा रन मिळतात त्या ठिकाणी. सुमित याच्याकडून प्रयत्न होता कॅचचा, पण कॅच मात्र सुटलेला आहे. विशंबर कडून उत्तम बॉलिंगचं प्रदर्शन होतंय. कॅचची जर का साथ मिळाली असती तर एक चांगली ओव्हर आता होऊ शकली असती आणि एक उत्तम बॉल आता पडलेला आहे. लाईन आणि लेंथ उत्तम पैकी असलेला आणि एकही रन न देता आलेला डॉट बॉल आहे आत्ताचा. बॅट्समन बीट झालेला आहे या बॉलला नक्कीच. पुढचा चेंडू बिशंबरचा, आतापर्यंतचं उत्तम पैकी षटक टाकणारा बिशंबर. पुढचाही चेंडू बीट झालेला आहे बॅट्समन, पण लेग बाईटचा एक रन नक्की मिळतोय. ओव्हर थ्रो झालाय आणि कोणी कव्हर नाही केलेलं, हे मात्र कुठेतरी चुकतंय आणि 3 रन पळून काढलेले आहेत ओव्हर थ्रोचे. जसं मी म्हणलं की बॉलर खूप उत्तम बॉलिंग करतोय, पण फिल्डरची त्याला काही साथ मिळत नाहीये आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीचं फिल्डिंग या ठिकाणी दिसतंय. ओव्हर थ्रो, लेग बाईज आणि याच्यातनं 3 रन मिळालेले आहेत जिथं 0 असला पाहिजे. स्कोर 28 झालेला आहे. पुढचा चेंडू बिशंबरचा, पुन्हा बॅट्समन बीट झालेला आहे. उत्तम लाईन आणि लेनचं आणि छान बॉलिंगचं प्रदर्शन आपल्याला बिशंबरने करून दाखवलेलं इथं. आतापर्यंतची भोसरीची पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी. आशिषचा पहिला बॉल आणि उत्तम पैकी शॉट खेळलेला आहे. 4 रनांसाठी जातोय बॉल. फिल्डरला कुठेही अडवण्याचा चान्स नाहीये. प्रयत्न मात्र नक्की केला होता फिल्डरने, पण यश काय हाती लागलेलं नाहीये आणि 4 रन मात्र शुभमला मिळालेले आहेत यातनं. चौथी ओव्हर चालू आहे ना ही. संघाची चौथी आणि स्वतःची दुसरी ओव्हर घेऊन आशिष आलेला आहे. हा कॅच होऊ शकतोय. आशिष स्वतःच ट्राय करतोय आणि कॅच सुटलेला आहे आशिष कडून. हे अगदी अवघड असं फिल्डिंगचं प्रदर्शन आहे आणि पुन्हा रनआउट सुद्धा सुटलेला आहे. ओव्हर थ्रो झालेला आहे त्याच्यावरतीच. अत्यंत पुअर असं फिल्डिंगचं प्रदर्शन भोसरी ब्रांच कडून होताना दिसतंय या ठिकाणी आणि 3 धावा मात्र बॅट्समनला नक्की मिळतात. कोथरूड संघ 35 धावा झालेल्या आहेत. आशिषचा पुढचा चेंडू आणि हाही टॉप एज लागलेला आहे, मात्र याचा फायदा नक्की बॅट्समनला मिळेल. 4 रन मिळणार आहेत. आपल्याला जर का समोरच्या टीमला कमीत कमी रनात गुंडाळायचं असेल तर फिल्डिंग ही उत्तम करायला हवी. ज्या पद्धतीचं आत्ता
फिल्डिंगचं प्रदर्शन चालू आहे. याच्यात असं वाटत नाहीये की थोडक्यात हे सगळं उरकेल. कोथरूड संघ एक मोठा स्कोअर करू शकेल असं वाटतंय. आशिषचा पुढचा चेंडू आणि बॉल बीट झालेला आहे, बोल्ड झालेला आहे, सॉरी बोल्ड झालेला आहे. याच बॉलची गरज खरं आपल्याला आहे आशिष. आणि असे बॉल जर का आपले येत आहेत तर नक्की आपण एक मॅच जिंकण्याच्या हिशोबाने चांगला प्रयत्न करू शकतो. पुढील बॅट्समन ओमकार भंडारी आलेला आहे कोथरूड ब्रांच कडून. पहिल्या ओव्हरला पहिल्याच बॉलला एक यश मिळालं होतं आशिषला आणि त्याच्यानंतर ही चौथी ओव्हर आहे आणि चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा एक दुसरं यश मिळालेलं आहे. रन्स नक्कीच जास्त गेलेले आहेत पण विकेट्सही मिळत आहेत सोबत. आणि हा पुढचा चेंडू उत्तम चेंडू आहे, क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे आणि बॉल डॉट असेल. कोथरूड संघ 39 रन झालेले आहेत. ही चौथी ओव्हर चालू आहे. याच्यानंतर अजून 2 ओव्हर असतील म्हणजे 12 बॉल अजून बॅलन्स असतील. आणि पुढचा चेंडू टॉप एज पुन्हा एकदा आणि बॅट्समनला नेहमीप्रमाणे याचा फायदा 4 रनांच्या स्वरूपात मिळतोय. ओमकारने आल्या आल्याच मोठा शॉट खेळण्याच्या नादात जरी टॉप एज लागला असेल तरी फायदा मात्र ओमकारला नक्कीच मिळाला आहे 4 रनांच्या स्वरूपात. पुढचा चेंडू पुढची ओव्हर भोसरी ब्रांच कडून बाप्पा गरड येत आहेत. 11 नंबरची जर्सी असलेले बाप्पा स्वतःचं दुसरं षटक आणि षटकाचा पहिला बॉल कॅच होऊ शकतोय का बघूयात. तसं म्हणलं तर अवघड कॅच होता कारण बरंच धावून तिथपर्यंत पोहोचायचं होतं. हा सुटला तर याच्यावरती काही ऑब्जेक्शन नसावं कोणाचंही कारण झेलला असता तर नक्कीच उत्तम कॅच झाला असता पण सुटला तरी त्याच्यावर नाराजी नसावी. कोथरूड 45 रन झालेले आहेत आणि बाप्पाचा पुढचा चेंडू नो बॉल दिला जातोय अंपायर कडून आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल की ज्या चेंडूवरती स्टंपिंग किंवा रनआउट याच्या व्यतिरिक्त कुठलाही आउट दिला जात नाही असा हा चेंडू असणार आहे. आणि फुलटॉस आहे हा. फुलटॉसवरी उत्तम खेळलेला आहे, बाउंड्री लाईनच्या जवळच आहे पण फिल्डिंग उत्तम झालेली आहे आणि बॅट्समनला 2 रनांवरती समाधान मानावं लागेल. फुलटॉसचा उत्तम समाचार घेऊन 2 रन नक्की याच्यात मिळवलेले आहेत. बॅट्समनला जर का आपण बघितलं थांबण्याच्या पद्धतीवरूनच कळतं की ठरवलेलं आहे लेग साईडला खेळायचं आहे पण बॉल ऑफ साईडला लेगच्या आसपासच पडलेला आहे आणि 2 रन नक्की मिळतात या ठिकाणी. बराच वेळ हवेत राहिलेला बॉल. कोथरूड संघ 50 झालेले आहेत स्कोअर. आणि बाप्पासाहेब गरड यांचा पुढचा चेंडू उत्तम पैकी लेग साईडला खेळलेला आणि आता मात्र कुठल्याही फिल्डरला चान्स नाहीये. 4 रन इथे नक्की मिळत आहेत. शुभमच्या बॅट मधून निघालेला हा चौकार होता आणि शुभमचे वैयक्तिक 18 बॉल मध्ये 31 रन झालेले आहेत. उत्तम बॅटिंगचं प्रदर्शन शुभम कडून होताना दिसतंय आणि आपल्या संघाला एक चांगला स्कोअर, एक चांगला आव्हान उभं करून देण्यामध्ये खूप मोठा हातभार हा शुभमचा दिसतोय आपल्याला. स्ट्राइक वरती शुभम
बॉल बाप्पा गरड यांच्या हातात अंपायरने थांबवलेला आहे. फिल्डिंग मध्ये चेंज करताना दिसतंय आपल्याला थोडा. बॅट्समननी जसं ठरवलेलंच आहे की मी लेग साइडच खेळणार आहे, याच पद्धतीने उभा राहिलेला आहे आणि त्यातच हा पडलेला वाईड बॉल आणि एक अतिरिक्त धाव. पुढचा चेंडू बाप्पांकडून आणि उत्तम खेळलेला, फिल्डिंग मिसफिल्ड झालेला आहे आणि 4 रन मिळत आहेत. सुमितकडून पुन्हा एकदा मिसफिल्ड होताना दिसतंय या ठिकाणी आणि मिसफिल्ड होतीये तर तिथं दंड मात्र भरावा लागणार आहे आपल्याला 3 अतिरिक्त धावांचा. 59 रन झालेले आहेत आतापर्यंत कोथरूड संघ आणि यातच हा बीट झालेला बॉल, रन मात्र नाहीये. सोबतच 5 ओव्हर समाप्त झालेले आहेत आणि 59 रन झालेले आहेत कोथरूड संघ. या इनिंगची ही शेवटची ओव्हर असेल. पाहूयात भोसरी संघाकडून या इनिंगचा शेवट कोणाकडून होतोय. भोसरी संघाने पुन्हा एकदा विशंभरवरच विश्वास दाखवलेला आहे आणि दाखवलाही पाहिजे, कारण विशंभर एकमेव असा बॉलर आहे की ज्यांनी एका ओव्हरमध्ये फक्त 7 रन दिलेले आहेत. बाकी सगळ्याच बॉलरचा समाचार उत्तम पैकी घेतलेला आहे कोथरूड संघाने. आणि पाहूयात आता विशंभर किती रनांमध्ये कोथरूड संघाला थांबवतोय. विशंभरचा पहिला चेंडू बॅट्समन बीट झालेला आहे. जसा आपण पहिली ओव्हर विशंभरची बघितली त्याचप्रमाणे उत्तम लाईन आणि लेंथचं प्रदर्शन विशंभरकडून होताना आणि बॅट्समन बीट होताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू विशंभरचा आणि हाही थोडासा बीट झाल्यासारखाच आहे, पण रन मात्र एक नक्की मिळेल. कुठेही मोठ्या धावा न करू देता 1 रन किंवा डॉट बॉल याच्यावरती समाधान मानायला लावणारी जी बॉलिंगची शैली आहे तर ती शैली आपल्याला विशंभरकडून आज दिसते. आणि विशंभरचा पुढचा चेंडू, आता मात्र विशंभरचाही समाचार घेतलेला आहे 6 रनांसाठी आणि उत्तम पैकी 6 रनांचा शॉट हा शुभम याच्या बॅटमधून आलेला. शुभमचे वैयक्तिक 41 रन झालेले आहेत. 21 बॉलमध्ये स्वतःचा वैयक्तिक स्कोर 41 झालेला शुभम आता स्क्रीजवर अजूनही खेळत आहे. पाहूयात शुभम 50 करू शकतोय का आणि आपल्याला या स्क्रीजवर आज या टुर्नामेंटची दुसरी 50 पाहायला मिळू शकते का. पुढचा चेंडू आणि आता मात्र कॅच होऊ शकतोय का बघूयात. कॅच सुटलेला आहे आणि रनआउट मात्र नक्की झालेला आहे या ठिकाणी. याच फिल्डिंगचं कदाचित गरज होती. ओमकार रनआउट झालेला आहे आणि शुभमचा कॅच मात्र सुटलेला आहे. शुभमला खूप छानपैकी जीवदान भोसरी संघाकडून मिळाले आहेत. ओमकार आउट झाला. विकेट किपरने उत्तम चपळाई दाखवत हा रनआउट केलेला आहे. सर्वांना विनंती आहे, इथं टुर्नामेंट बघण्यासाठी आलेले आणि खेळण्यासाठी आलेल्या सगळ्याच मंडळींना विनंती आहे की त्यांनी जेवणाची व्यवस्था जी झालेली आहे ते जेवण करून घ्यावे. न्यू बॅट्समन कोण आहे. उमेश आहे. स्कोर किती झाला. 66 स्कोर झालेला आहे कोथरूड संघ. आणि पुढचा चेंडू ओव्हर समाप्ती झालेली आहे आणि 66 धावांचं आव्हान भोसरी संघापुढे ठेवलेलं आहे कोथरूड संघाने. उत्तम बॉलिंगचं प्रदर्शन विशंभरकडून झालेलं आहे. शेवटच्या 1-2 बॉलमध्ये नक्की जास्त रन निघालेले आहेत, पण बाकी ओव्हरऑल खूप उत्तम बॉलिंग केलेली आहे त्याने.
निवंगणे सर, तुम्हाला विनंती आहे की कॉमेंट्रीचा भार आपण सांभाळावा. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. खऱ्या अर्थाने मगाशी काही मान्यवरांनी ही सूचना दिली की इथे जर का एवढं चांगलं समालोचन होतंय तर तुमची जागा धोक्यात आहे. परंतु त्यांनी देखील एक चांगलं विश्लेषण दिलं. सुट्टीचा एक दिवस मिळतो सोमवारचा. मला बोलण्या अगोदर ती मला ऐकावं भरपूर लागेल. कॉमेंट्री घरची ऐकावी लागेल आणि ती ऐकण्यापेक्षा जेव्हा कधी मैदानामध्ये येईन तेव्हा मी बोलण्याचं धाडस करू शकेल. चला पटकन मैदानामध्ये जायचं आहे. कोथरूड संघाला विनंती आहे पटपट खेळा, कारण आपल्याला जो वेळ दिला या मैदानामध्ये खेळण्यासाठी. हा पुढील मॅचचा टॉस पण आपण करू. क्षेत्ररक्षण लगेच मैदानामध्ये सजून घ्या. काही मान्यवर इथे जेवण करतात, परंतु टॉस उडवणं फार गरजेचं आहे. पुष्पा मॅडम यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस करायचा. आता इथे आपल्याच परिवारातील काही महिला भगिनी देखील आलेल्या आहेत, त्या मान्यवरांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. बघा म्हणजे एक चांगला प्रयत्न आहे. प्रत्येक वेळेस मान्यवर म्हणून आपल्याला पुरुष मंडळी लाभतात आणि सर्वात मोठ्या ब्रँचच्या ज्या मॅनेजर आहेत त्यांच्याच हस्ते शुभ हस्ते आपण टॉस करतोय. म्हणजे हा आपल्याला देखील एक सुवर्णयोग लाभलेला आहे. हा इथेच करू, सावलीतच, उन्हात जाऊच नका. आता खेळाडू जातील उन्हातून, मान्यवरांना उन्हात कसं पाठवायचं आणि त्यातून त्या सर्वात मोठ्या ब्रांचच्या मॅनेजर आहेत. चुकी होता कामा नये. चला पुढील मॅचचा टॉस मुंबई आणि त्यांच्या विरोधात सोलापूर आणि कोण आहे जपूरजा. चला सोलापूर संघ आणि जपूरजा संघ या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचंय. आपला टॉस इथे आपण लगेच संपन्न करतोय. कॉइन पण चांगला आहे. हा रुपया मैदान याच्यामध्ये चालेल का नाही माहिती नाही, आर्थिक व्यवहार याचे होतील का नाही माहिती नाही, परंतु मैदानामध्ये चांगला व्यवहार त्याच्या हस्ते होतोय. इथे मॅचला देखील दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. चला आपण टॉस देखील इथे करतोय. पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल. जपूरजा संघ आणि त्यांच्या विरोधात सोलापूर. आपण शुभासे इथे मॅडमच्या शुभासे आपण टॉस करतोय. मॅम इथेच या तुम्ही. सोलापूर संघाचे संघनायक आलेले आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जो प्रतिनिधी म्हणून पाठवताय ना तो प्लेइंग 11 मध्ये असणं फार गरजेचं आहे बरं का. नाहीतर तुम्ही 15व्या खेळाडूला सांगा टॉस उडव, तो खेळवला नाहीत तर परत अडचणीचा सामोरा जावं लागेल. हे लक्षात ठेवा फक्त. तर आमचे कॅप्टन जेवतात मला पाठवलं म्हणून मी आलो तसं चालणार नाही. कॅप्टननी आलं तर फार उत्तम होईल. जपूरजा संघाचे आलेत का कर्णधार? सोलापूर संघाचे 3 कर्णधार आलेत, 4 आलेत, एकाला एकाची 7 आणि जपूरजा संघाचा एकही आला नाही. दोघात उडवायचं का या 4 जणांमध्ये? चला लवकर, मान्यवरांना वेळ फार कमी आहे. आणि मी तुम्हाला सांगितलंय ब्रांच मॅनेजर आहेत आणि त्या देखील सर्वात मोठ्या, त्याच्यामुळे त्यांना त्रास देऊ नका. कॅप्टन इकडे मान्यवर तुम्ही मध्ये या. बघा ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. कॅमेरा इथे मारणार आहे. हां चला इथे घ्या, इकडे असं चेहरा दिसला पाहिजे. टॉस आपण इथे करतोय. कोणाचा कॉल असेल, सोलापूर का जपूरजा? चला सिनियर इथे प्राधान्य. हा टेल आणि हेड जे ओरिजिनल नाल आहे तेच, फक्त ते मोठं केलंय जरा. गोल्डन कॉइन आहे आपला, व्यवहार त्याच्यावरतीच होतो. इथे टॉस केला जाईल. चला उडवा, टॉस उडवा. बघा मान्यवरांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आहे. पहिल्यांदाच ही संधी मिळाली आणि सोलापूर संघाने इथे नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग घेतोय. पहिली मॅच आपण गमावलेली आहे, परंतु या मॅच मध्ये तुम्हाला जिंकावं लागेल. रणनीती काय असेल? चेस करायचं यावेळेस, काय पण करून चेस करायचं. स्पर्धा सोडायची नाही. आपल्याला इथे तिन्ही सोमवारी यायचंय आणि जिंकूनच जायचंय. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहे. जपूरच्या संघाने पहिली मॅच जिंकलेली आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय बॅटिंगच. हे सगळ्यांनी ठरवून केलंय का काय कळत नाही. शेजारी अजिबात बसू नका.
परंतु हरकत नाही, पुढची पहिली मॅच जिंकलेली आहे आणि दुसऱ्या मॅचसाठी देखील तुम्हाला शुभेच्छा आणि मान्यवरांचं विशेष करून आभार. या मान्यवरांनी फार मोठं सहकार्य तुमच्यासाठी केलेलं आहे. एवढ्या लांबून येऊन सुद्धा त्यांनी टॉस उडवला तुमच्यासाठी आणि दोन्ही संघांना बेस्ट लक त्यांच्या माध्यमातून दिलाय. टॉस पुढच्या मॅचचा झालाय. पुन्हा एकदा चालू सामन्याकडे वळूयात. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. सोन्याचा कॉइन सोन्यासारख्या माणसाकडेच ठेवलेला बारा. इथे मॅचकडे थोडंसं लक्ष देऊयात कारण ही मॅच देखील तितकीच रंगतदार आहे. कोथरूड संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 66 धावा केल्यात म्हणजे 67 धावांचा इथे पाठलाग आहे. इथे फुल टॉस परंतु यू मिस आय डेफिनेटली हिट. ते फ्रेडचा चेंडू होता त्यामुळे फलंदाजाला धोका नाहीये. इथे संधी होती परंतु संधी गमावली. शरीराचे वेध घेतल्यानंतर चेंडू इथे यष्ट्यांवरती जाऊन आदळला देखील परंतु फलंदाजाला धोका नाहीये. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 7. 67 धावेंचा इथे पाठलाग आहे. आतापर्यंत 7 झाल्यात म्हणजे 60 करायच्यात आणि 31 चेंडूमध्ये जितके चेंडू त्याच्या दुप्पट धावा बनवायच्यात. जेवढे चेंडू आहेत त्याच्या दुप्पट. जर्सी क्रमांक 45 आहे गोलंदाजाचा. इथे चेंडू वाईट बॉल आहे. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 8 धावा. एका बाजूला आपण पाहतोय कोथरूड संघ, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय भोसरी संघ इथे मैदानामध्ये खेळतोय. आयोजकांचं वारंवार कौतुक करण्यामागे एकच हेतू आहे की व्यस्त जीवनातून काहीतरी वेळ जो आपल्याला आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचं नियोजन आयोजन करण्यात येतं आणि सुंदर आयोजन आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीये की सामने भरवायचे म्हणून भरवलेले नाहीये. तर मनमुराद आनंद सर्वांना घेता यावा यासाठी हा प्रयत्न आहे. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी जणू सोबत जन्मा. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. गेल्याच सुरुवातीला जर का एवढा आनंद कर्मचाऱ्यांना मिळाला तर वर्षभर अजून हुरहुन्नरीने सर्व कर्मचारी काम करतील. कारण आपल्या सर्व सहकाऱ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून दिला. त्याबद्दल आयोजकांचं कौतुक आहे. का पहिलं षटक संपुष्टात आलं त्यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज होता उमेश सरांनी. त्यांचा जर्सी क्रमांक 45 होता. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू झालंय. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज सनी, त्यांचा जर्सी क्रमांक 7 आहे. पहिला रोहित शर्मा आणि नंतर MS धोनी. तुम्ही कधी कुठल्याही टुर्नामेंटमध्ये जा बहुतेक खेळाडूंचा जर्सी क्रमांक हाच असतो. 7, 45, 18 आणि 10 हे 4 खांब आहेत भारतीय संघाचे. त्यांना वेळा सोडून कुठेही काही होणार नाही. बहुतेक खेळाडूंचे जर्सी क्रमांक तेच असतात. तुम्ही कधी नोटीस करा. इथे फुलटॉस चेंडू आहे. समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक इथे चुकी करतोय कारण चेंडू मैदानामध्ये पडल्यानंतर उसळी घेणार आहे त्याचा अंदाज घेता आला नाही. चेंडू सीमारेषा पार चौकारासाठी आहे. 4 धावेने इथे धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 15 धावा. 15 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. हे दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू इथे बॅटची एज परंतु यष्ट्यांच्या मागे खराब क्षेत्ररक्षण. बघा कॅचेस विन द मॅचेस हे तुम्हाला चांगलं गुणोत्तर मी सांगितलेलं आहे. आता छोडा कॅच तो छोडा मॅच. इथे ज्याच्या बॅटमधून चौकार आला त्या फलंदाजाचा इथे झेल सोडलाय. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न आहे. झेल सोडल्यानंतर हा देखील एक चौकार आहे. क्या बात है. इथे जखमेवरती मीठ चोळायचं काम फलंदाज करतोय. नाव अरविंद आहे. काय बॅटिंग इथे अरविंदची आपल्याला पाहायला मिळते. शरीर यष्टी सांगते की बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला तर सीमारेषा इथे ओलांडणारच आहे. कारण ताकद तर आहे फक्त टायमिंग प्रॉपर करायचा आहे. चेंडू सीमारेषा पार जाईल.
इथे क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं जात आहे. दूरवरती क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर ऑन साईडला फार दूरवरती आहेत. लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे, वायडिश लॉंग ऑन पण आहे, डीप स्क्वेअर लेग आहे आणि एक वायडिश लॉंग ऑफ आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल. पुढचा चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण कुठेही सजवलं तरी सुद्धा फटकेबाजी करावीच लागेल. इथे चेंडू बॅटच्या आतली कडा लेमन कट आणि त्या दरम्यान चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एकच धाव आहे. एका धावेने इथे धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 20. दुसरं षटक सुरू आहे. 67 धावेंचा इथे पाठलाग आहे. 20 धावा तर झाल्यात. स्विच हिटचा प्रयत्न बघा, सरळ हाताने धावा येत होत्या, इथे उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न इथे फसलाय. चेंडू इथे निर्धाव आहे. इथे सवाल माझा ऐक सांगते कान देऊनी ऐक जरा, जबाब देण्या सज्ज हो रे तू ऐकणारीचा प्रश्न खरा. ऐका अहो चौकामध्ये रस्ते चार, इंद्रधनुषी रंगसा, याहून जास्त व्हरायटी कुठं आठवाणी अगनारीची खोडच भारी, समाधानी ती होत नसे, परंपरा ही जपताना ग ट्रेंडिंगचाही सोस असे. आजी आई काकू मावशी लेकीलाही चॉईस असे, हौस पुरवण्या आता सज्ज PNG अँड सन्स असे. विकेटने मारा आणि काय मारा. इथे चेंडू पुन्हा एकदा एक टप्पा घेत सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय फटक्यांचा चांगला आविष्कार. चौकार 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 4 धावेंसाठी. सुरेख इथे फटकेबाजी आहे. बघा आता इथे फटकेबाजी तर करावी लागेल, कारण मोठं लक्ष साध्य करायचं म्हणजे प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार करावा लागेल. त्याच्यामध्ये यश मिळेल नाही मिळेल, परंतु प्रयत्न इथे करावाच लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल्लरलेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डावखुरे शैलीचा गोलंदाज आहे, म्हणजे टप्पा पडल्यानंतर नॅचरल आउटस्विंग आपण पाहतोय. टप्पा पडलाय आणि उजव्या यष्टीच्या बाहेर तो मार्गस्थ देखील होतोय. यष्टीरक्षकाने चांगलं कलेक्शन केलंय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या 24. पुढचा चेंडू इथे फुल टॉस. पुन्हा एकदा परफेक्ट गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण तिथे काहीसं फंबल आणि पुन्हा एकदा चौकार आहे. या क्रिकेट खेळामध्ये नशिबाची देखील साथ लागते. आता किती खेळाडू तिथे तैनात करायचे, कुठले करायचे, याची फार मोठी चर्चा सुरू आहे. आता क्षेत्ररक्षणाची जागा बदलली आहे. बॅक टू बॅक इथे चौकार येतात. एक चौकार, डॉट बॉल, चौकार. आता पुढचा चेंडू डॉट बॉल जाईल का, कारण हे समीकरण आपल्या समोर आहे. 3 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत. इथे डॉटच बॉल आहे. चौकार डॉट, चौकार डॉट. आता चौकार जाईल का. या बारक्या बारक्या गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. नक्की घडलं काय, या ओव्हरमध्ये काय झालं. पुढचा चेंडू इथे डॉट बॉल नव्हे तर फलंदाज बाद आहे. इथे फलंदाजाला तंबूच्या आश्रयामध्ये धाडलं जातंय. सनी यांनी टिपलाय झेल. सनी सुरेख यष्टीरक्षण. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा येत होत्या त्याला बाद करण्यामध्ये यश मिळते. संघाचे संघनायक होते काय, आता बाद झाले ते. हा कॅप्टनच बाद झाले, बरोबर आहे, कारण त्यांचं बोलणं फार कमी होतं. मी तुम्हाला सांगितलं बोलतात कमी, मारतात जास्त. मारता मारता ते बाद देखील झालेत, परंतु आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली. कॅप्टन तसंच असावा, बोलायचं कमी, खेळायचं जास्त. पुढचा चेंडू वाह, सन्मान. सॉलिड इन डिफेन्स. शरीरावरती येत होता चेंडू, ढकलून दिला, धाव घेतली नाही. निर्धाव चेंडू आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्या. पुन्हा गाडगे आणि स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी. जणू सोबत जन्मा. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. स्वप्न मनाचे येत नाही, तसं नाही चालणार.
खाली पायऱ्या बघायच्या, त्या एक 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 चढत जायचं, बरोबर शिखरापर्यंत जाल. तसा हा टप्पा आहे. 39 करायच्या, 6 मध्ये 13 करा प्रत्येक षटका मागे, तुमचं लक्ष साध्य होईल. इथे मात्र पहिला चेंडू अवांतर आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण उमेश यांना पाहतोय. पहिला चेंडू इथे अवांतर आहे. 13 मधली 1 धाव तर कमी झाली आहे. 12च करायच्यात 6 मध्ये. बघा कॅल्क्युलेशन असंच करायचं असतं. जो कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतो ना तो कधी पराभवाच्या छायेत नसतो, तो विजयाच्याच रस्त्यावरती आपल्याला दिसणार आहे. इथे फुलटॉस चेंडू आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 30 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही 37 धावा करायच्यात. 17-37 दोन्ही संघांना संधी आहे. म्हणजे असं कोणीही सांगू शकत नाही की हा संघ 60% तरी विजयाच्या दिशेने, सांगता येणार नाही. 50-50% आहे. अवघड नाहीये आणि सोपंही नाहीये. इथे समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. इथे पुन्हा एकदा चौकार आलाय. व्हॉट अ शॉट. गॅप मध्ये चेंडू ढकलला ना, मैदान तुमचं काम पूर्ण करून देणार आहे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 34, राहिल्यात 33. निम्म्या झाल्यात, निम्म्या करायच्यात. 16 मध्ये 33 करायच्यात. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. काही फंबल आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? थांबवलाय, नकार आहे. इथे 1च धाव आहे. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35 धावा. अजूनही 32 करायच्यात. 15 चेंडू आणि 32 धावा. दोन्ही संघ इथे शिरतीचे प्रयत्न करतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग होत नाही. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. 1 पूर्ण आहे. एकावरती समाधान. एकावरती समाधान आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 36 धावा. सतीशजी कुबेर सर सकाळच्या 17 पासून आपल्यामध्ये जॉईन होते. कामानिमित्त ते नक्कीच चाललेत, परंतु ते प्रत्येक दिवशी येणार आहेत. म्हणजे सोमवार 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 तिन्ही सोमवारी येणार आहेत. इथे झेलाची संधी. प्रयत्न अप्रतिम होता, परंतु प्रयत्न जिथे केला तिथे फलंदाजांना यश मिळालंय. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने इथे धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 38 धावा. अजूनही 29 धावेंची गरज आहे. 13 चेंडू 29 धावा. 10 धावा तर आल्यात 5 मध्ये. आता रनरेट साठी, ऍव्हरेज साठी 3 पाहिजेत एका चेंडूंमध्ये. इथे बॅटची एज. फलंदाज इथे बाद. मोठा मासा इथे गळाला लागलाय. ज्याच्या बॅट मधून चौकार आपण येताना पाहिला तोच फलंदाज इथे बाद होतोय. 12 चेंडू आणि 29 धावा. सनीने आपलं काम चोख पार पाडलंय. सुरेख झेल तिथे टिपलेत. 2 फलंदाजांना इथे बाद केलेला आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. सुमित कळमकर. सगळेच फलंदाज अगदी शरीर यष्टीने मजबूत आहेत. कोणीही हलका खेळाडू घेऊन आले नाहीत. सगळे मजबूतच आहेत. फक्त बॅट वरती चेंडू घेतला की सीमारेषा पार, परंतु तो बॅट वरती घेणं फार गरजेचं आहे. 12 चेंडू आणि 29 धावेंची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आशिष. 12 चेंडू आणि 29 धावा. आता ऍव्हरेज इथे वाढलाय. 14.5 आहे. 14 करा किंवा 15 करा. 14.5 करू नका, नाहीतर रनआउट. इथे बिस्टाम स्ट्रोक. फॉलो थ्रू मध्ये झेल सुटलाय. एकाच्या अंगावरती आलेलं दुसऱ्याने आपल्या अंगावरती घेतलं. यायला जेवढा वेळ लागला नाही तेवढा जायला पटकन फलंदाज इथे तंबूच्या आश्रयाला. स्वतःवरती नक्कीच नाराज असेल, परंतु हरकत नाही, हा नशिबाचा भाग आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न योग्य होता, परंतु इथे सरळ चेंडू फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाच्या हातामध्ये गेला. स्ट्राईकच्या फलंदाजाचा झेल निसटला, परंतु जो नॉन स्ट्राईकचा फलंदाज आहे धाव घेण्याचा प्रयत्न करत होता तो मात्र इथे बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. विक्रम. चांगला विक्रम करावा लागेल त्यांना. 11 चेंडू आणि 29. इथे जीवदान दिलंय. पाहूया झेल होईल का. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे 1-2 का 4. इथे झेल टिपलाय.
1 2 का 4 पद्धतीने टिपलाय. एकदा दोनदा तीनदा आणि चौथ्यांदा पकडला, सोडलाच नाही. स्वप्नील यांनी टिपलाय झेल. लेफ्टी आहे स्वप्नील, राईटी आहे, परंतु डाव्या हाताचा कमाल झाला. कमाल आणि बेधमाल. इथे फलंदाज झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत बाप्पासाहेब गरड. गोलंदाजी अप्रतिम केलेली. आता फलंदाजीची गरज आहे. 10 चेंडू आणि 29 धावा. आता वेळ मिळणार नाही वेळ घेण्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग झालं नाही. एक धाव तर मिळेल. म्हणजे इथे जवळपास विकेट हॅट्रिकची संधी होती. जवळपास पहिला फलंदाज इथे धावबाद होता. ओव्हर हॅट्रिकला संधी होती. धावसंख्या होती ती 39 धावा. 28 धावींची गरज. इथे आडवा बॅटने चेंडू घेऊन काढलाय. गॅपमध्ये चेंडू असेल का? क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण आहे. 26 धावींची गरज आहे. 8 चेंडू आणि 26 धावा. 8 चेंडू आणि 26 धावा. 8 चेंडू आणि 26 धावा. पुन्हा एकदा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येऊ शकला नाही. चेंडू अडवेल, फेकी करेल. त्या दरम्यान 2 धावा तर आहेत. बघा आता चेंडू आपल्याच खेळाडूकडे फेका. पंचांचं काय चुकलं तर त्यांना मारू नका. पंच थोडक्यात बचावले हो, नाही तर पंचच उडवले होते. नेम यष्ट्यांचा घ्यायचा, पंचांचा नाही. तुमच्यासाठी ते उभे आहेत. जोकपाड चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपील आणि पुन्हा एकदा पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज इथे बाद. 6 चेंडू शेवटचे आणि 6 मध्ये 24. एकतर 4 षटकार अथवा 6 चौकाराची गरज. इथे मात्र भोसरी संघाला असेल. भोसरी संघाला असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. विशंभर. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. नाव आहे विशंभर. शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 24 धावा. अजूनही होऊ शकतात. प्रयत्न करायला काही हरकत नाही. आणि त्यामध्ये गोलंदाजाने जर का असा बोनस दिला तर सोन्याहून पिवळं. वाईट बॉल आहे. 23च करायचे आहेत. 4 षटकार अथवा 6 चौकार खेळावेच लागतील. इथे चेंडू मात्र प्रॉपर टायमिंग होत नाही. प्रत्येक वेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळणं फार अवघड आहे. म्हणजे तुमचा बॉटम हँड आहे त्याचा देखील वापर करावा लागतो. म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती देखील या मैदानामध्ये तुम्हाला धावा बनवून देईल. म्हणजे मोठाच फटका खेळला पाहिजे असं काही नाही. गॅपमध्ये ढकलला तरी चौकार मिळेल. गॅप इथे ओळखणं फार गरजेचं आहे. योग्य दिशा. पुन्हा एकदा मोठा प्रहार आहे. चौकार जाईल का? इथे चौकार गेलाय. झेलही झाला असता परंतु इथे गडबड झाली. गडबड झाली, गोंधळ उडाला आणि चेंडू फरार देखील झालाय चौकारासाठी. आता बॅलन्स जास्त आहे त्याच्यामुळे कोणी काही बोललं नाही. नाहीतर अशा मुमेंटला जर झेल निसटला तर मग क्षेत्ररक्षकाचं काही खरं नसतं. घरी जाच तोपर्यंत त्या चेंडूसाठी त्याला बडबड ऐकावी लागते. बरं खेळाडूंची नाही तर सपोर्ट स्टाफची तर अतिरिक्त असते. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. इथे चेंडू शरीरावरती लागलेला आहे. पाणी घेऊन जा. हा सगळ्यांनी गोळा होऊ नका. विशेष तज्ञ तिथे आहेत. दोन्ही पंच फार हुशार आहेत. आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे की जे जास्त करून फलंदाज आणि यष्टिरक्षक यांना एक विनंती आहे की आपल्या खेळानिमित्त जे प्रोटेक्शन वापरायचं असतं ते वापरणं फार गरजेचं आहे. नाहीतर मी शक्तिमान आहे, मी काहीच करणार नाही, तसं चालणार नाही.
मी तुम्हाला सांगितलं शक्तीपेक्षा युक्ती फार श्रेष्ठ आहे. थोडासा त्रास होईल परंतु जे आहे ते वापरणं गरजेचं आहे. कारण गंभीर दुखापत सांगून होत नाही. कित्येक खेळाडू आहेत की जे फक्त खेळण्यासाठी काही मैदानामध्ये आलेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता चेंडू लागल्यानंतर अगदी आपल्या सर्वांच्या भावाचा खेळ, जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. त्या क्रिकेटपासून कित्येक खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू हे दुरावले गेलेत. त्यामध्ये साऊथ आफ्रिकेचा यष्टीरक्षक मार्क बाउचर चेंडूला डोळ्याला लागला आणि त्यांनी आपलं करिअरच उद्ध्वस्त झालं. आता ते कोच आहेत. म्हणून तुम्हाला एखादी गंभीर दुखापत झाली तर फक्त 2च जागा मिळतील, एक मान्यवर आणि एक स्पॉन्सर. बाकी तुमचं क्रिकेट बंद. बरोबर आहे का नाही? तुम्ही स्पॉन्सरशिप देऊ शकता तुम्हाला आवड आहे म्हणून, नाहीतर मान्यवर म्हणून कुठेतरी जाऊ शकता. बाकी तुमचं क्रिकेट बंद. जर गंभीर दुखापत झाली तर, नाही तर आयुष्यभर क्रिकेटच खेळायचंय. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये. झेल होईल का? झेल. वा, काय झेल टिपलाय. सुरेख झेल. प्रदीप यांनी टिपलेला सुरेख झेल. बघा, हे जे तुम्ही क्रिकेट मैदानामध्ये खेळताना याचं तुम्ही हायलाइट्स यूट्यूबद्वारे देखील पाहू शकता. घरातल्यांना देखील दाखवू शकता की मी मैदानामध्ये काय केलंय. मी झेल टिपलाय सर, तुम्ही दाखवू शकता घरी गेल्यानंतर घरातल्यांना कशा पद्धतीने तुम्ही झेल घेतला आणि त्याचा जल्लोष घरी वेगळाच असेल. काय झेल टिपलाय म्हणजे मैदानामध्ये जी पळापळ केली आणि झेल टिपलाय, उत्साह डबल होणार आहे. सर उन्हामध्ये उभे राहताय तुम्ही, सावलीत बसा. काय तुम्हाला एसी मध्ये बसायची सवय आहे, उन्हामध्ये जास्त वेळ उभे नका राहू. वा, इथे मॅच मात्र संपली आहे. चांगली लढत इथे भोसरी संघाने दिली, परंतु कोथरूड संघ काही अंशी इथे सरशी करून गेला आणि विजय देखील मिळवलाय. परंतु हरलाय म्हणून इथे खचायचं नाही, कारण संधी तुम्हाला अजून एकदा मिळणार आहे. लीग पद्धत आहे आणि लीग मध्ये एखादा संघ हरला तर तो स्पर्धेच्या बाहेर जातो असं नाही, तो स्पर्धा जिंकलेही सांगता येत नाही. ज्या चुका आहेत त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. निर्णय घेताना आपण नेहमी विचारच करतो, निर्णय जर चुकला तर काय